सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 14वा अप्पाजींचे चातुर्य याची रिव्हिजन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ याआधीच आपण शिकलेलो आहोतच, परंतु आज आपण या पाठाची थोडक्यात उजळणी करूया. 14वा अप्पाजींचे चातुर्य. लेखक विलास गीते. विद्यार्थ्यांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती. विजयनगरचे एक राज्य होते. त्या राज्याचा जो राजा होता त्याचे नाव होते कृष्णदेवराय आणि त्यांचा एक अतिशय हुशार असा प्रधानही होता. त्यांचे नाव होते अप्पाजी. विद्यार्थ्यांनो, कृष्णदेवराय राजाच्या प्रधानांचे म्हणजे अप्पाजींच्या चतुराईची शेजारील राज्यांमध्ये खूप चर्चा होती. असेच विजयनगरच्या उत्तरेकडे एक राज्य होते, कलिंग राज्य. या कलिंग राज्याच्या राजाला एके दिवशी असे वाटले की आपणही अप्पाजींच्या चतुराईची परीक्षा घ्यावी. म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. मला त्यांचा आस्वाद घेण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही मला काही कोबी पाठवाल का? विद्यार्थ्यांनो, त्या काळी वाहतुकीचे जे साधन होते ते म्हणजे बैलगाडी. आणि बैलगाडी कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. राजा कृष्णदेवरायांना खूप इच्छा होती की आपण कलिंगच्या राजाला ताजी कोबी पाठवावी, परंतु कोबी कलिंगच्या राज्यात पोहोचोपर्यंत त्या कुजून जातील. त्यामुळे कृष्णदेवराय थोडे चिंतित झाले होते. राजा कृष्णदेवरायांनी आपली जी शंका आहे ती अप्पाजींना सांगितली आणि अप्पाजींनी कृष्णदेवरायांना या शंकेचे निवारण सांगितले. त्यांनी सांगितले, एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा आणि त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे पुढे गाडीवानाला जायला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचोपर्यंत कोबी तयार होतील आणि ताजी कोबी कलिंगच्या राजाला मिळतील. अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून कोबीच्या बिया पेरून ती गाडी कलिंग राज्याकडे रवाना केली आणि अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे गाडीवानानेही रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे पुढे निघाला. ती बैलगाडी 3 महिन्यानंतर जेव्हा कलिंग राज्यात पोचली तेव्हा कलिंगच्या राजाला ताजी आणि अतिशय स्वच्छ कोबी भेटली आणि त्यामुळे कलिंगचा राजा खूप आनंदी झाला आणि त्याला अप्पाजींचे खूप कौतुकही वाटले. विद्यार्थ्यांनो, अप्पाजींची चतुराई पाहून कलिंगचा राजा खूप प्रभावित झाला, परंतु त्याचे समाधान झाले नाही. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे त्याला वाटले. म्हणून त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या. त्या तिन्ही मूर्त्या दिसायला सारख्या जरी होत्या, परंतु त्यामध्ये फरक होता. एक मूर्ती निकृष्ट दर्जाची, दुसरी मध्यम दर्जाची आणि तिसरी
उत्कृष्ट दर्जाची होती. या 3 मूर्तींपैकी उत्कृष्ट मूर्ती कोणती ते मला सांगा, असे कलिंगच्या राजाने म्हटले. विद्यार्थ्यांनो, त्या मूर्तींमधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना आणि आप्पाजींनी पुढाकार घेतला आणि ते म्हणाले, मी सांगतो या मूर्तींमधील फरक. त्यांनी एक लवचिक अशी तार घेतली. ती तार एका मूर्तीच्या कानात घातली आणि ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली आणि ती तार मात्र मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजींनी सांगितले, ही जी मूर्ती आहे ही मध्यम दर्जाची मूर्ती. नंतर आप्पाजींनी तीच तार तिसऱ्या मूर्तीच्या कानात टाकली आणि ती तार तिच्या तोंडातून किंवा तिच्या कानातून बाहेर न पडता तिथेच अटकून राहिली. आणि आप्पाजींनी सांगितले, ही जी मूर्ती आहे ही उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. विद्यार्थ्यांनो, आप्पाजींनी कलिंगच्या राजाला अपेक्षित असे उत्तर दिले. त्यांनी कलिंगच्या राजाला स्पष्टीकरण दिले की त्यांनी सांगितलेल्या तिन्ही मूर्तींपैकी एक मूर्ती जी आहे ती निकृष्ट दर्जाची आहे, दुसरी मूर्ती जी आहे ती मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती उत्कृष्ट दर्जाची आहे. सर्वप्रथम आप्पाजींनी जी पहिली मूर्ती आहे तिच्याबद्दल असे सांगितले की त्या मूर्तीच्या कानातून जी तार टाकली ती तिच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजींचे म्हणणे असे आहे, ही मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे. कारण एखादी व्यक्ती, एखादा माणूस कोणतीही अफवा जेव्हा ऐकतो तर तो तिचा खरे खोटेपणा, सत्यता पडताळून न पाहता इतरांना सांगू लागतो. एखाद्या असत्य गोष्टीची सत्यता तपासून न पाहता ती इतरांना सांगणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. ह्याने समाजाचे कोणतेही हित होत नाही, चांगले होत नाही. उलट अशा चुकीच्या अफवांमुळे समाजांमध्ये तेढ निर्माण होतो, लोकांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि समाजाचे नुकसान होते. म्हणून आप्पाजी असे म्हणतात, कोणत्याही गोष्टीची सत्यता न पाळता, न बघता, पडताळून न पाहता अफवा जी व्यक्ती पसरवते त्यामुळे ही जी मूर्ती आहे ती निकृष्ट दर्जाची आहे. आप्पाजी दुसऱ्या मूर्तीबद्दल स्पष्टीकरण देतात की या मूर्तीच्या कानात घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडते, म्हणजेच ही मध्यम प्रतीची मूर्ती. कारण काही व्यक्ती असत्य गोष्टी, अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने ते सोडून देतात, तर त्यामुळे समाजाचे कोणते नुकसानही होत नाही, परंतु
समाजाचे हितही होत नाही. ते फक्त एखादी असत्य किंवा सत्य गोष्ट ऐकतात आणि सोडून देतात. त्याच्यामुळे समाजाचं काही नुकसानही होत नाही आणि हितही होत नाही. म्हणून आप्पाजी म्हणतात, दुसरी जी मूर्ती आहे ती मध्यम दर्जाची आहे. आप्पाजी तिसऱ्या मूर्तीचे स्पष्टीकरण असे देतात, तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ती त्या मूर्तीच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून बाहेर न पडता तिथेच अडून राहिली. म्हणून ती मूर्ती जी आहे ती उत्कृष्ट मूर्ती आहे. आप्पाजींचे म्हणणे असे आहे, काही व्यक्ती एखादी अफवा ऐकल्यावर, एखादी असत्य गोष्ट ऐकल्यावर ती ह्या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत नाहीत, परंतु ती व्यक्ती ती गोष्ट, ती अफवा इतरांना लगेच सांगतही नाही. प्रथम ती व्यक्ती त्या अफवेची सत्यता पडताळून पाहतात. ही जी अफवा आहे, ही जी गोष्ट आहे, ही जी बातमी आहे, ही सत्य आहे की असत्य आहे, याचा खरे खोटेपणाची ते खात्री करून घेतात. आणि आपण जी अफवा ऐकलेली आहे, जी बातमी, जी गोष्ट आपण ऐकलेली आहे, ती त्यांच्याकडे पुरावा असल्याशिवाय ते इतरांना सांगतही नाही. अशा पद्धतीचे जे लोक असतात, जे माणसं असतात, ते उत्तम असतात, असे आप्पाजींचे मत आहे. म्हणून आप्पाजी म्हणतात, अशा व्यक्तींमुळे समाजांचे नेहमी हित होत असते. ते समाजासाठी उपयुक्त असतात. म्हणून अशी ही जी मूर्ती आहे, त्या मूर्तीला आप्पाजी उत्कृष्ट अशी मूर्ती म्हणतात. विद्यार्थ्यांनो, आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा अचूक ओळखल्यामुळे कलिंगचा राजा मात्र समाधानी झाला, संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले, कारण कलिंगच्या राजाला जे उत्तर अपेक्षित होते, त्यांची जी अपेक्षा होती ती आप्पाजींनी पूर्ण केली होती. त्यांना योग्य ते उत्तर मिळाले होते. मित्रांनो, थोडक्यात शब्दार्थही समजून घ्या. चतुर म्हणजे हुशार, बुद्धिमान. चतुराई म्हणजे हुशारी, बुद्धिमत्ता, चातुर्य. चवदार म्हणजे चविष्ट, आस्वाद म्हणजे चव चाखणे. जलद म्हणजे वेगवान. वाहतूक म्हणजे दळणवळण. कुजून म्हणजे नासून जाणे किंवा खराब होणे. बी म्हणजे बियाणे. गाडीवान म्हणजे वाहक, गाडी हाकणारा. निकृष्ट म्हणजे कमी प्रतीचे, हलक्या दर्जाची. मध्यम म्हणजे मधली. उत्कृष्ट म्हणजे उत्तम. उत्कृष्ट म्हणजे उत्तम. लवचिक म्हणजे
नाजूक वाकणारी. अफवा म्हणजे वदंता, खोटी बातमी. हित म्हणजे कल्याण. खात्री म्हणजे विश्वास. पुरावा म्हणजे दाखला. आणि संतुष्ट म्हणजे समाधानी. संतुष्ट म्हणजे समाधानी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.